अंमली पदार्थ विरोधातील कारवाईत कराड शहर पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी। 10.5 किलो गांजासह एकूण 3,52,700 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त। मान्य समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मान्य वैशाली कडूकर सो अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील गणपती उत्सव व आगामी सार्वजनिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली असून अंमली पदार्थ विरोधात तीव्र कारवाई करण्याच्या सूचना माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांना देऊन जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील सो कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कराड शहर डीबी प्रमुख श्री गणेश कड व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने आदेशित कारवाई सुरू केली होती। कराड शहर वारुंजी गावच्या हद्दीत कराड पाटण रोड परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून 10.5 किलो गांजा व एक मोटारसायकल असा एकूण 3,52,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। कराड शहर डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई। कराड शहरालगत असलेल्या वारुंजी गावच्या हद्दीत कराड पाटण रोडवर काही इसम हे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के.एन. पाटील सो यांना मिळाली। सदर बातमीबाबत त्यांनी सविस्तर माहिती माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर सो यांना कळविले असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन तात्काळ छापा कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील व डीबी प्रमुख श्री गणेश कड व डीबी पथकाने सापळा रचून आरोपी नामे राहुल शिवाजी मोरे वय वर्ष 21 राहणार नारायणवाडी काले टेक तालुका कराड जिल्हा सातारा, निखिल शशिकांत थोरात वय वर्ष 25 राहणार नांदलापूर तालुका कराड जिल्हा सातारा यांना गाडीवरून जात असताना पाठलाग करून जागीच ताब्यात घेतले। त्यांच्या कब्जात सुमारे 10.5 किलो गांजा मिळून आला। उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के.एन. पाटील सो कराड शहर पोलीस ठाणे यांनी आगामी सार्वजनिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरूच राहणार असून यापुढे कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। सदरची कामगिरी मान्य समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मान्य वैशाली कडूकर सो अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मान्य श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के.एन. पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कड, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अशोक वाडकर, अमित पवार, अनिल स्वामी, आनंदा जाधव, मोहसिन मोमीन, संदीप कुंभार, महेश शिंदे, हर्षद सुखदेव, धीरज कोरडे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ, सपना साळुंखे यांनी केलेली आहे। संतोष कदम, SK क्राईम न्यूज कराड।